नमस्कार मंडळी. तर मग आजच्या ह्या मोटिवेशनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि स्वागत करताना मी तुम्हाला सांगतो की मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मला रोज ते जाऊ दे तिकडं, त्याच्यानंतर आपण नंतर बोलूया मित्रांनो. ताबडतोब आपल्याला अमीर श्रीमंत कसं होता येईल हेच नंतर विचार करायचा मित्रांनो. आपण जर कुठं समजा रोजाना जात असन, कामाला जात असन, तर त्याच्या बाऱ्यात विचार करणं सोडून द्या मित्रांनो. कारण की आपल्याला कुठंही रोजाना जाऊन आपलं घर भागवायचं काम तर पडणारच आहे. कारण की आपण आपल्या स्वतःसाठी किती करतो आणि काय काय करतो हे तर कोणाला सांगायची गरज पडणार नाही आणि पडू पण देणार नाही मित्रांनो. कारण की तुम्हाला माहिती आहे का, एक कारण आहे त्या गोष्टीला. मी आणि माझ्या आजूबाजूचे परिसर कसा काय मी जर बघितला तर मित्रांनो, पैसे जर साचवायची गोष्ट आली तर आपण कसे पैसे साचवणार आणि कसं काय करणार या गोष्टीचा विचार करणं तर खूप अर्जंट आहे ना. कारण की आता मला सांगा, तुम्ही तुमच्या इथे एखादी जत्रा आहे, तुमच्या आसपास एखादी जत्रा आहे आणि त्या जत्रा तुम्ही गेली, किती पैसे खर्च होणार मित्रांनो. जत्रा तुमची कमाई 300 रुपये दिवसाची आणि एका दिवसात तुम्ही गमावणार किती. मग सांगा तुम्ही, जत्रा जर का जवळपास असेल तर पेट्रोलचे तर जाणारे 100 रुपये कमीत कमी सांगतो. लंब जर असेल तर 200-300 रुपये पेट्रोलचे तुमच्या मोकळीजाकडे जाणार आहे. आणि जत्रात नाही जर म्हणलं तर 500-600 रुपयाला सुराडा लागतो. म्हणजे 600-700 रुपये तुमचे गेले. तर किती दिवसाचे पैसे गेले? 2 दिवसाचे पैसे गेले. किती दिवस काम करावं लागतं मित्रांनो. आणि हे जे पैसे गेले हे किती दिवसात किती टायमात गेले. पण कोणी म्हणतं एन्जॉय बी करणं अर्जंट आहे लाईफमध्ये. तुम्ही कमावून येते इतके पैसे तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही जर एका दिवसाला 700-800 रुपये जर गमवून राहिले तर मग काय. आणि जर एखादा जर का माणूस असला की म्हणतो किंवा मी तर निसता जातो पण काही खर्च करत नाही, काय नाही मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी तर तुमच्या समजल्याच असन. मी तुम्हाला काय समजून सांगायची कोशिश केली तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे की आपल्याला सगळ्यात वेगळं आणि अलग कसं निघायचं की बाबा 2-4-5 वर्षांना मी स्वतःचं काहीतरी करिअर चालू करीन मित्रांनो. स्वतःचा करिअरमध्ये मित्रांनो सांगायचं म्हणजे हेच आहे की रोजची बचत तुमची किती आहे मित्रांनो. 2-3 बँकेच्या खात्यामध्ये अकाउंट काढून ठेवा, जेणेकरून तुमचं पैसे त्याच्यात सेविंग राहतील. सांगायचं उदाहरण आहे की तुमच्या आसपास किती सगळ्या बँकेत खाते उघडून टाका मित्रांनो. तुमची कमाई दिवसाला 300 आहे. घरात खर्च किती लागतो मित्रांनो? 1000 रुपयाचा बाजार, लयतल्या 1000चा बाजार लागतो. बाकी किती वाचायला लागले, एका महिन्यात 4 शुक्रवार पडतात, 4000 रुपये गेले. खाली किती उरले? 5000. 5000 रुपये मित्रांनो तुम्ही प्रत्येक महिन्याला एका खात्यात टाकायची. आज एक खातं झालं, उद्या एक खाते, उद्या त्या खात्यात मित्रांनो. जत्रा प्रत्येक 15 दिवसाला जत्रा राहते आमच्याकडं आहे म्हणून सांगतो मी. आणि त्या जत्रात जर तुम्ही 2-2 दिवसाचे पैसे जर गमवत असाल, ठीक आहे, जा एन्जॉय करा. तुमच्या आईला संग घेऊन जा, एखाद्या हॉटेलमध्ये मस्त जेवण करा पोट भरून. तुम्हाला पण चांगलं वाटेल, तुमच्या आईला पण चांगलं वाटेल. पण अशा जत्रात जाऊन एकेमेराने पैसे खर्च करणं म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे. जा तुम्ही दर्शन घ्या, वापस या. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मित्रांनो, त्या उघडलं तुम्ही 5000 रुपये दर महिन्याची जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली मित्रांनो, तर एका वर्षामध्ये 12 महिने राहतात. 2चे तुम्ही पहा तुम्ही मित्रांनो किती पैसे. 1 2 3 4 5 6 60,000 रुपये तुमचे अकाउंटमध्ये जमा होतील. किती खाते जर काढले तुम्ही, एवढे जर पैसे साचवले मित्रांनो, तर 60,000 तुम्ही काय करू शकत नाही. तळे मित्रांनो एकदा भरत नसते, त्याला पाणी पडतो. प्रत्येक वावरातलं बुंद पाणी गठ्ठा होतं आहे आणि मग ती नदीनं वाहत आहे. आणि जितकं पाणी वाया जातं आहे तितकं पाणी वाया जाते आणि त्याच्यानंतर त्या धरणामध्ये जाऊन मिसळतं आहे, तेव्हा ते धरणच भरतं आहे. तसंच आहे मित्रांनो, तुम्ही जर असं कराल तर तुमचा बी फायदा आहे. आणि तुमच्या घरात तुम्ही एकटेच कमावणारे नसन, तुमच्या संघ जर अजून एखादा जोडीदार असन, 1,20,000 रुपये तुम्ही असे कमवू शकता. आणि तो कशीच पैसे बाजाराला लागतील असं नाही आहे. एका जणाचे पैसे बाजाराला गेले 9,000 रुपये तुमचे उरायला लागले मित्रांनो. 1,20,000 मोकळे जाकडे 1.5 लाख रुपये तुमचे मित्रांनो आरामशीर अकाउंटमध्ये
पंढरपूरला जर 2 जण असन तर. चला मित्रांनो, मी आता आपले 2 शब्द इथे संपवतो. बोलूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्याला. तुम्हाला जर काही अजून जानकारी हवी असेल तर मला सुचवा.